मनोज जरांगे दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावरती जरांगे दसरा मेळाव्याचं आयोजन करणार असल्याचं बोललं जात आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जरांगे मेळावा घेणार की नाही याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही। गोविंद शेळके आपल्याला अधिक अपडेट देतील। गोविंद, मनोज जरांगेंनी दसरा मेळावा घेण्यामागचं नेमकं कारण काय आणि जर त्यांनी दसरा मेळावा घेतला तर कोणाला फायदा आणि कोणाला फटका बसू शकतो? प्रज्ञा, फायदा आणि फटका नंतर सांगता येईल, मात्र एक खरं आहे की आपल्याकडे दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे। अगदी शिवतीर्थावरती शिवसेनेचा असेल, नागपूरमध्ये संघाचा कार्यक्रम असतो त्याच दिवशी, पंकजा मुंडेचाही दसरा मेळावा याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे। त्याच पद्धतीनं बीड जवळच्या नारायणगड येथे पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक दसरा मेळावा होतोय। आपल्याला माहिती आहे की काही दिवसावरती विधानसभा निवडणूक आहेत आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवार द्यायचेत का अथवा कुणाला सहकार्य करायचंय, कुणाला विरोध करायचा आहे, हे राजकीय जे निर्णय आहेत ते कदाचित याच दसरा मेळाव्यात होऊ शकतात। कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मेळाव्याला तर महत्व आहे, पण मागच्या काही दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली होती, त्यांनी अनेक दिवस आंदोलन केले होते, त्याही संदर्भात ते पहिल्यांदाच पब्लिक समोर येतील आणि त्यामुळे तो दसरा मेळावा कसा असेल याच्या नियोजनाची आज बैठक या नारायणगडवरती होणार आहे। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।